इंडियन्स में जयंती ऑस्ट्रेलियाच्या या ब्युटिफुल सिडनी शहरात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। यंदाचा माय अर्थातच मिक्ता पुरस्कार सोहळा हा ऑस्ट्रेलियामध्ये रंगतोय। या पुरस्कार सोहळ्याची एकूण एक अपडेट मी या कार्यक्रमात तुम्हाला देणार आहे। सिडनीमध्ये फिरताना मला अनेकदा इथे फिलिपिन्स भेटतात, चायनीज लोक भेटतात आणि जेव्हा इंडियन्स भेटतात तेव्हा अजून उत्साह आणि अजून आनंद होतोय। माझ्यासोबत एक इंडियन इथे आहे जी मला भेटली आहे। हाय, आप इंडिया से है राइट? हाँ, मैं इंडिया से हूँ, मला मराठी पण बोलता येतं। वाव, सो ऑस्ट्रेलियामध्ये किती वर्षांपासून आहात तुम्ही? 25 वर्ष झाली आहेत मला येऊन। ऑस्ट्रेलियाविषयी मला जाणून घ्यायचं म्हणजे हे कसं आहे, इथलं कल्चर कसं आहे, इथली लोक कशी आहेत? कारण इथे मला वाटतं जवळ 51% पॉप्युलेशन ऑस्ट्रेलियन्स नसून इतर देशातली लोक जास्त राहतात। मला या कल्चरबद्दल जाणून घ्यायचं। ऑस्ट्रेलिया ही ट्रूली मल्टीकल्चरल कंट्री आहे। इथे म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट 30-40 कंट्रीजमध्ये तुम्हाला सिटिझन्स इथे मिळतील आणि इथे राहायला मला फारच आवडतं। हे माझं दुसरं घर झालेलं आहे आणि आता असं मला वाटतं की आता मी जर म्हणजे इथं मी खूप लहानपणी आले होते आणि इथे टॉलरन्स फार आहे लोकांचं। म्हणजे मला असं वाटतं की इथं ते सगळं सहन करतात। क्या बात आहे। आणि त्यानंतर इथे कुणीही रस्त्यावर दिसत नाही, सगळे आराम करतात। म्हणजे इथे खूप आराम की लाईफ आहे असं म्हणता येईल का? आणि आज जेव्हा सॅटर्डे संडे आहे तेव्हा हे पूर्ण स्ट्रीट मी पाहतेय, खूप वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम इथे होत आहेत, सगळी लोक बाहेर आलेली आहेत। सो व्हॉट कॅन यू से अबाउट दॅट? Well, Australian lifestyle is you don't live to work, you work to live. So unlike many other countries, जिथे US मध्ये वगैरे you can see की तिथे फारच म्हणजे खूप 14-15 hours दिवसातनं they give to work. इथे असं नाही आहे की इकडची लोक आळशी आहेत, असं अजिबात नाही आहे। पण 9 to 5च असलं पाहिजे किंवा असं काही नाही। आजकाल स्मार्टफोनमुळे किंवा कम्प्युटर्समुळे वगैरे यू कॅन वर्क ॲट एनी टाईम, तुम्ही कधीही जावा। आता मला लहान मुलं जेव्हा माझी मुली जेव्हा लहान होत्या तेव्हा मी काय सारखे 9 to 5 ऑफिसमध्ये नव्हते। मी सकाळी जायचे, दुपारी यायचे, घरातनं काम करायचे, घरातलं सगळं काम करून मी परत जायचे। देर इज अ लॉट ऑफ फ्लेक्सिबिलिटी। नक्कीच, आणि मीही अनुभवलंय कारण मी गेल्या 5-1 दिवसापासून ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि एक अनोळखी शहर असून सुद्धा मी इथे एकटी फिरते आणि खरंच तुम्ही जसं म्हटलं की इथली लोक खूप टॉलरंट आहेत। पण एकूण तुमचे जे शेजारचे आहेत किंवा ह्या लोकांनी तुम्हाला कसं सांभाळून घेतलं, मला त्याबद्दल? इकडच्या लोकांना ॲक्च्युली खूप क्युरिओसिटी आहे आमच्याबद्दल आणि दे आर जेन्युइनली इंटरेस्टेड की इंडियामध्ये आम्हाला म्हणजे आमचं राहणं कसं होतं, आमचं कल्चर कसं आहे, किती भाषा आहेत, यांची त्यांना खूप उत्सुकता आहे। आणि जेव्हा आम्ही त्यांना घरी बोलवतो तेव्हा ते एकदम खूप इंटरेस्टेड आमचं जेवण खातात, आमच्या भाषाबद्दल त्यांना खूप इंटरेस्ट आहे। तर मला असं वाटतं की आणि ते म्हणजे त्यांना आपल्या हिस्ट्रीबद्दल किंवा आपल्या कल्चरबद्दल खूपच म्हणजे खूप रिस्पेक्ट पण आहे। करेक्ट, आणि त्यामुळेच कदाचित हे जे शहर आहे आणि हा जो देश आहे तो इतका क्लीन आहे। प्रत्येकजण इथे ट्रॅफिक रूल्सचे सगळे रूल्स फॉलो करतात आणि आय थिंक यू आर लिव्हिंग इन अ ब्युटिफुल कंट्री। थँक्यू सो मच। पण इंडियाला मिस करत असाल तुम्ही? ॲब्सोल्युटली मिस करते मी, डेफिनेटली। थँक्यू सो मच। थँक्यू।